हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा. 10च्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी येते. मुंबईतल्या पोलिसांसंदर्भातली त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. रजेवर असणाऱ्या पोलिसांना तातडीने ड्युटीवर यावं अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर त्यामुळे ताण येतोय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांना ड्युटीवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि आता एक नजर या तासातल्या मुख्य घडामोडींवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आता फायनल लढाई 2 दिवसात निर्णय झाला नाही तर पाणीही सोडणार जरांगेंचा एल्गार. म्हणाले, एकतर गोळ्या घालून नाही तर उपोषण करून मरेल. धनगरांचं आरक्षण संपवणं, अंतर्गत गोळ्या घालणे तुमचं कर्तृत्व आहे काय? मनोज जरांगेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल. आझाद मैदानात आंदोलनासाठी जरांगेंना आणखी एका दिवसाची परवानगी. एक दिवस परवानगी देण्याचा सरकार सरडीचा डाव, जरांगेंचा हल्लाबोल. आरक्षण द्यायला विलंब केल्यास मराठे मुंबईत येतच राहणार. आंदोलनाचे अजूनही 7 ते 8 टप्पे, जरांगेंनी केलं स्पष्ट. मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. आंदोलनाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, ठाकरेंचा हल्लाबोल. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पलटवार. मुंबईतल्या सीएसएमटीवर मराठा आंदोलकांनी गर्दी केल्यानं प्रवाशांचा खोळंबा. मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर या आंदोलकांचा उत्साह अनावर. 1 मराठा लाख मराठाच्या घोषणांनी स्थानक दणाणलं. बाप्पांच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल. उद्या लालबागच्या राजासह विविध बाप्पांचे आशीर्वाद घेणार. तर जेपी नड्डा गणेशोत्सवासाठी उद्या पुण्यामध्ये. मराठवाड्याला पावसाने झोडपलं. नांदेड, परभणी, बीड, जालन्यासह इतर भागात पावसाचा जोर. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान. पंतप्रधान मोदींची टोकियोत जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी चर्चा. येत्या 10 वर्षात जपानचं भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचं लक्ष्य.